जेव्हा ऍक्शन कम्प्लीट होतंय ना त्याला फॉलो थ्रू जर पाहिला, लँडिंग पोझिशन जर पाहिलं, रिलीज पॉईंट जर पाहिला, अफलातून आहे. लक्षात घ्या, आपल्यासाठी जी जनरली जी यार्ड असते ना ती लगभग 21 पावलाची असते, आणि जेव्हा पोरं अंडर 14 अंडर 16 खेळतात त्यावेळेला त्यांचा यार्ड जर पाहिलं 17 पावलांचा असतो. आणि या 21 यार्डमध्ये हा जर गोलंदाज अशा रीतीने चेंडू रिलीज करत असेल तर नक्कीच वाखाणण्याची जो कामगिरी आहे, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला या वंश मुलानं. जेवढं कौतुक करावं या मुलाचं तेवढं कमी आहे, कारण की या हाय ॲक्शन पाहायला मिळतं, रिलीज पॉईंट जर पाहिला, फॉलो थ्रू जर पाहिला, अतिशय योग्य रीतीनं पाहायला मिळतं. जेणेकरी पाहायला गेलं तर अतिशय योग्य रीतीने त्याला गाईड केलंय त्याच्या कोचेसनं, असं म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र अफलातून चेंड करतोय, कारण की जर हाईट जर पाहिली तर दरम्यान 4 फूट 4.5 फूटचा दरम्यान असेल हा. आणि अशा रीतीनं गोलंदाजी करणं, कारण की जसा मी उल्लेख केला यांची नॉर्मल जी यार्ड असते ती 17 पावलांची असते, 17 यार्डची असते, आणि इथे मात्र 21 यार्डच्या फॉलो थ्रू मध्ये किती गोलंदाजी करतो हे मात्र महत्वाचं आहे. आणि इथे त्याच दरम्यान पुन्हा एकदा फ्लाईटने डिसीव्ह केलंय, आणि मात्र स्टंपिंगच्या रूपात आणखी एक गडी बाद अफलातून गोलंदाजी, फ्लॉलेस गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. वंश मोहीर लक्षात घ्या, अपकमिंग स्टार आहे या गावातील, असं म्हणायला हरकत नाहीये. AB Remix.